शिवशाही बसमधल्या तरुणीवरच्या बलात्कार प्रकरणातली ही महत्त्वाची बातमी। आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे आणि हा आरोपी राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याची देखील माहिती कळते। पोलीस तपासातून ही अत्यंत धक्कादायक माहिती पुढे आलेली आहे। हा आरोपी राजकीय नेता आणि काही पोलिसांच्या संपर्कात असल्याची सुद्धा धक्कादायक माहिती कळते। या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी आता 13 पथकं रवाना केलेली आहेत। स्वारगेट बस स्थानकावर बलात्काराचा जो प्रकार घडलेला होता यामध्ये दत्तात्रय गाडे हा आरोपी आहे, तो सराईत गुन्हेगार आहे, सराईत आरोपी असल्याचे काही पुरावे तपासादरम्यान समोर आलेले आहेत आणि काही राजकीय व्यक्ती आणि पोलिसांच्या सुद्धा तो संपर्कात आहे अशी ही धक्कादायक माहिती आता कळतेय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। निलेश, अत्यंत धक्कादायक माहिती पुढे येते। एकतर हा आरोपी असलेला दत्तात्रय गाडे या आधी सुद्धा त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याचं कळतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं एका राजकीय पक्षाशी तो संबंधित आहे, तो काही राजकीय नेते आणि पोलिसांच्या सुद्धा संपर्कात असल्याचं कळतंय। काय नेमके या संदर्भातले आणखी तपशील आहे? नक्कीच अनुपमा, खरं तर जो गुन्हेगार असतात त्यांना माहिती असतं की राजकीय आणि पोलीस यांच्याशी मैत्री करणं गरजेचं असतं, कारण अशा प्रकरणामध्ये तेच मदत करतात आणि त्याचाच फायदा घेत हा जो आरोपी आहे दत्ता गाडे अनेक दिवसांपासून स्वारगेट परिसरामध्ये वावरत असतो आणि इथल्या स्थानिक पोलीस स्टेशन आहे तिथल्या पोलिसांसोबत त्याचं उठणं बसणं होतं। त्याचबरोबर इथले स्थानिक नेते जे आहेत त्यांच्यासोबत पण तो त्याचं उठणं बसणं असल्याची माहिती आहे ती पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये समोर आलेली आहे। खरं तर या परिसरामध्ये अनेकदा त्यांनी गुन्हे केलेले आहेत, पाकिटमार असतील किंवा चोरीचे प्रकार असतील, असे अनेक प्रकार त्यांनी केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने त्याचे पोलिसांसोबत काही उठणं बसणं आहे किंवा ओळखी आहेत। एवढंच नाही तर या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक होते किंवा होमगार्ड होते त्यांनाही माहिती होती की हा आरोपी हा स्वारगेट परिसरामध्ये सातत्याने फिरत असतो। एवढंच नाही तर या ठिकाणी काही स्टॉल धारक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा केली तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की हा माणूस आम्हाला माहीत आहे आणि हा सातत्याने या परिसरामध्ये विशेष करून संध्याकाळच्या परिसरामध्ये लोकांची टहळणी करत असतो आणि ज्या महिला आहेत किंवा तरुणी आहेत त्यांच्याकडे विशेष लक्ष त्याचं असतं। हे सगळं माहीत असतानाही पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली नाही। मात्र याच्यामध्ये आता राजकीय नेता कोण आहे आणि त्याला मदत करणारे पोलीस कोण आहे याचा तपास आता पोलीस यंत्रणांकडून करण्यात येतोय। आता या परिस्थितीमध्ये आता पुणे पोलिसांनी त्याच्या शोधासाठी 13 पथकं रवाना केलेली आहेत। त्याच्यामध्ये 6 पथकं आहे हे विशेष शाखेचे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या गाडीमध्ये त्या तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता ती गाडी याच परिसरामध्ये होती आणि याच ठिकाणची ती जी गाडी होती ती आता फॉरेन्सिक लॅब या ठिकाणी तिला हलवण्यात आलेलं आहे। गाडीमधले जे ठसे असतील किंवा पुरावे असतील ते त्याच्या आधार कार्डसोबत मॅच होतात का याच्या तपासणीसाठी आता फॉरेन्सिक लॅब आहे ती ही गाडीची तपासणी करणार आहेत आणि याच ठिकाणी ती गाडी होती। आता ती गाडी जी आहे ती रात्री या ठिकाणी पोलिसांनी आपल्याला हलवलेली पाहायला मिळतात। आता या प्रकरणामध्ये पोलीस नेमकं काय भूमिका घेतात आणि काय तपास करतात हे महत्त्वाचं असणार आहे, कारण एका अर्थी पोलिसांच्याच तपासामध्ये पोलिसांसोबत त्याचे काही उठणं बसणं असल्याचं समजते आणि काही राजकीय आणि निलेश, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर तिथल्या लोकांना तो माहिती आहे, जर तो सातत्यानं तिथे त्याचा वावर आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, कारण अशा प्रकारची घटना घडणं म्हणजे निश्चितच का त्याच्यावर कारवाई होत नाही, सगळ्यात पहिली गोष्ट का तो पोलिसांना मिळत नाहीये। या घटनेला आता इतके तास उलटून गेलेत तरी सुद्धा तो पोलिसांना मिळत नाहीये, ही खरं तर शंका उपस्थित होण्यासारखी बाब आहे। धन्यवाद निलेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।